राज ठाकरे यांनी आपल्या या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली। वीर जवानांच्या नावाने मतं मागतात, आजपर्यंत असा पंतप्रधान बघितला नाही असं म्हणत राज ठाकरे यांनी सोलापुरात पंतप्रधान मोदींवर घणाघात केला। पुलवामा हल्ल्यामध्ये वापरलेला आरडीएक्स आलं कुठून असा सवाल राज ठाकरेंनी आपल्या या सोलापूरच्या सभेत केलाय। पुलवामा हल्ल्यात वापरलेला आरडीएक्स हे कुठून आलं असंही राज ठाकरे यांनी विचारलंय। रियालिटी चेकची दखल टीव्ही9च्या राज ठाकरे यांनी घेतली। सोलापूरच्या सभेत टीव्ही9च्या रियालिटी चेकची दखल घेऊन त्यांनी हरिसालचा टीव्ही9नं केलेला रियालिटी चेक पुन्हा एकदा दाखवलेला आहे। नरेंद्र मोदींशी ओपन डिबेट करायला मी तयार असून सगळ्या देशाला माहिती आहे चौकीदार चोर है असं म्हणत राहुल गांधींनी पुन्हा एकदा मोदींवर हल्लाबोल केलाय। ते नांदेडमध्ये बोलत होते। सगळ्या चोरांची नावं मोदीच असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे। नांदेडमध्ये आयोजित सभेमध्ये अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते। काँग्रेसच्या 5 पिढ्या जे सांगत होत्या तेच यावेळी सांगण्यात आले। देशातली गरिबी राहुल गांधी काय खाऊन हटवणार असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। ते औरंगाबादमध्ये आयोजित सभेमध्ये बोलत होते। मराठवाड्याचा कॅलिफोर्निया करण्याचा विडा नितीन गडकरींनी उचलला असून भाजपला मतदान केल्यास हे स्वप्न सत्यात उतरेल असं गडकरींनी लातूरच्या प्रचार सभेमध्ये आश्वासन दिलंय। विदर्भात आल्यानंतर सुद्धा मोदींना शहीदांचा विसर पडला असून शहीदांच्या कुटुंबियांची भेट घ्यावी असं मोदींना वाटलं नाही अशी टीका पवारांनी मोदींवर केली आहे। बुलडाण्यामध्ये आयोजित सभेमध्ये ते बोलत होते। मोदी माझ्या घरामध्ये डोकावून पाहू नका अशी फटकेबाजी सुद्धा पवारांनी केली आहे। जालन्यातल्या परतूरमध्ये आयोजित सभेमध्ये ते बोलत होते। माझे वडील हयात नसल्यामुळे तुम्ही असं बोलता, पवार साहेब तुमच्याकडून हे अपेक्षित नव्हतं असं मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल यांनी पत्रकाद्वारे म्हटलेलं आहे। राफेल प्रकरणी शरद पवारांनी पर्रीकरांवर वक्तव्य केलं होतं, त्याला उत्पल यांनी उत्तर दिलं आहे। चौकीदार चोर हे विधान केल्याप्रकरणी राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयानं नोटीस बजावली आहे। राहुल गांधींविरोधात भाजपनं अवमान याचिका दाखल केली होती आणि त्यानंतर ही नोटीस बजावण्यात आली आहे। बोरिवलीमध्ये काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकरच्या प्रचारावेळी गोंधळ झाला। उर्मिला मातोंडकरच्या रॅलीच्या वेळी भाजप कार्यकर्त्यांकडून मोदीच्या घोषणा देण्यात आल्या। यावेळी कार्यकर्त्यांनी स्टेशनवर लोकांना मारहाणही केली। तिरुअनंतपुरम मधील एका मंदिरामध्ये दर्शनासाठी जाताना थरूर काँग्रेस खासदार शशी थरूर पडल्यामुळे जखमी झाले। त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। डोक्याला 4-6 टाके त्यांच्या पडले आहेत। शांतिगिरी महाराजांच्या पाठोपाठ आता काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा दिलाय। त्यामुळे हर्षवर्धन जाधवांचं पारडं जड झालंय। भाजपनं लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशातील आणखी 8 उमेदवारांची घोषणा केली असून गोरखपूरमधून पुन्हा एकदा ब्राह्मण कार्ड खेळत भोजपुरी स्टार रवी किशनला उमेदवारी देण्यात आली आहे। महेंद्रसिंग कळमोडी धरणाच्या मुद्द्यावरून जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादीला लक्ष्य केलं। राष्ट्रवादीच्या नाकर्त्या नियोजनामुळे शेतकऱ्यांना पाणी मिळू शकलं नाही असा आरोप त्यांनी केला आहे। डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचं साहित्य छापणं केंद्र सरकारनं बंद केलं असून त्यावर खोचक टीका राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरद्वारे केली आहे। तुम छुपाते रहो भीम छुपाता रहेगा दिल को असं आव्हाडांनी म्हटलेलं आहे। मुंबईमध्ये काँग्रेसच्या संजय निरुपम यांनी खासदार गजानन कीर्तिकर यांना चर्चा करण्यासाठी खुलं आव्हान दिलंय। चर्चेची वेळ, तारीख आणि ठिकाण त्यांनी ठरवावं असं त्यांनी म्हटलं। सिल्लोडमधील काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी लोकसभा निवडणुकीसाठी आपली भूमिका स्पष्ट केली। या निवडणुकीमध्ये त्यांनी अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा जाहीर केलाय। रायगड प्रचाराच्या दरम्यान ट्रक आणि दुचाकीचा अपघात झाल्यामुळे गंभीर तरुणाला पार्थ पवारांनी मदत केली, तसंच त्याला तातडीनं वैद्यकीय मदत देखील मिळवून दिली। हिंगोलीमध्ये निवडणूक पथकानं तब्बल 1 कोटींची रक्कम जप्त केली असून कळमनुरीच्या वारंगा फाटा इथे ही रक्कम जप्त करण्यात आली आहे। खासगी वाहनातून ही रक्कम आणण्यात आली होती। पश्चिम बंगालच्या सिलिगुडीमध्ये भाजपच्या 3 बूथची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली आहे। या प्रकरणी अज्ञातांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। नागपाड्यातील मुस्तफा टॉवरचा काही भाग कोसळला, यामध्ये 4 कामगार जखमी झालेत। इमारतीचं काम सुरू असताना हा भाग कोसळलेला आहे। झारखंडच्या गिरिडीह भागामध्ये सुरक्षा जवानांनी 3 नक्षलवाद्यांचा खात्मा केलाय, तर यामध्ये सीआरपीएफचा एक जवान शहीद झालेला आहे। गडचिरोलीच्या चिमूर लोकसभा मतदारसंघातील मतदान 11 तारखेला संपन्न झालं। मात्र एटापल्ली तालुक्यातील वाटेली, पुसकोटी, वांगेतुरी, गारडेवाडा या 4 गावांमध्ये माओवाद्यांच्या दहशतीमुळे मतदान झालं नव्हतं। त्या गावांमध्ये आज मतदान पार पडलेलं आहे। गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांची माहिती देणाऱ्याला 50 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय। राज्य सरकारच्या गृह विभागाकडून हे बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे। उल्हासनगरमध्ये गावठी कट्ट्यासह जिवंत काडतूस जप्त करण्यात आली आहेत। या प्रकरणी पोलिसांनी 3घांना अटक केली आहे।
पालघरच्या बोईसरमधील नेवाळे गावामध्ये गांजाची लागवड केलेली 150 झाडं पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत। या प्रकरणी पोलिसांनी एका साधूला अटक केली आहे। यंदाच्या पावसाळ्याबद्दल भाकीत वर्तवताना भारतीय हवामान खात्यानं सरासरीच्या जवळपास पाऊस पडेल असा अंदाजही वर्तवलेला आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।